शिमग्याला जायचं शिमग्याला. तर काका आता तिन्ही नारळ गाड्यांच्या इथून आपला नारळ काढून मस्तपैकी फोडतील आता आणि आपण श्री गणेशा करून गणपती बाप्पाचं नाव घेऊन आपण निघूया. गणपती बाप्पा. मंडळी ट्रॅफिक कदाचित खूप जास्त होणार आहे कारण मित्रांनो ट्रॅफिक बघा आता ही पाली रोडला पूर्ण ट्रॅफिक जाम झालंय. मी भुर्जी पाव नाहीच खाल्ला. मग कोणी खाल्ला? एवढ्या सगळ्या प्लेट तिथल्या संपल्या दिसतोय. हात तुमचे खराब आहेत, दाखवतो ते. मुंबईतला क्लायमेट आणि गावचा क्लायमेट फरक आहे ना. मॅगी बनत नाही लवकर. 2 मिनिटाच्या मॅगीला पण टाइम लागतोय, एवढी थंडी आहे. सो मित्रांनो फायनली आता आपलं गाव आलंय आणि हे आपलं समोरचं आहे हे घर. नमस्कार मंडळी, मी गणेश मेढेकर आणि स्वागत करतो तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता आम्ही निघालो आहे शिमग्याला गावाला आपल्या कोकणामध्ये. तर आता आम्ही निघतो आता घरी. आपल्यासोबत पूर्ण फॅमिली आहे. इकडे प्रसाद आहे, प्रणाली आहे, सानू आहे, पप्पा आहे आणि आपल्यासोबत आपल्या आता 3 गाड्या आहेत. म्हणजे मम्मी आहे प्रणालीची, तसेच तिचा भाऊ आहे म्हणजे आमची मेवणे आहेत, सासूबाई आहे आणि तसंच त्यांची फॅमिली आहे. तसंच आमच्या काकांची पण फॅमिली आहे. काका पण इथे पाठीमागे जी गाडी दिसते काकांची आहे. आणि नंतर मग ही गाडी आहे ती प्रशांत भाऊजींची आहे आणि ही तर मम्मी आहे आणि हे हितेश काका या काकी वगैरे इथं बसल्यात आणि ही आपली फॅमिली इकडे पप्पा, प्रसाद, प्रणाली आणि इथे आदित्य आहे आणि सानू आहे. आणि तर मित्रांनो फायनली आता निघतोय आपण शिमग्याला आपल्या कोकणामध्ये आणि आता आपल्या गाड्या कंटिन्यू आपल्या बॅक टू बॅक असणार आहेत. तर चला मित्रांनो आता भेटूया आपण आपल्या मुंबई गोवा हायवेवरती. आणि आपल्या पुढे अजून आज आपल्या गावातील सगळ्या मंडळींना आपली पालखी येणार आहे संडेला. आणि आजच्या दिवशी सगळेजण निघालेत आपल्या गावी एकत्रच आणि सगळे रूटवरती आहेत, ऑन द वे आहेत सर्व. तर आता आपण निघालो, तर रात्रीचे वाजलेत 12 आणि आता आपण निघतो सगळेजण. तर आपल्या ह्या रूटमध्ये आता आपल्याला जर कोणी मध्ये भेटलं तर तसं तुम्हाला दाखवूया. आणि आता आपल्या ह्या 3 गाड्या आता सोबत असणार आहेत. तर चला भेटूया आता आपण आपल्या मुंबई गोवा हायवेवरती. तर चला मित्रांनो शिमग्याला. तर मित्रांनो ही आपली गाडी आहे आणि ही आहे रवी काकांची गाडी जो इथेच चालवतो. आणि ही गाडी आहे प्रशांत भाऊजींची, जे प्रशांत भाऊजी चालवणार आहेत. तर अशा आपल्या ह्या 3 गाड्या आहेत. पिल्लू बोल. शिमग्याला जायचं शिमग्याला. चला मंडळी माझ्या कोकणामध्ये गावाला शिमग्याला. आता काका आपले नारळ फोडत आहेत. आता निघतोय इथून फायनली. आता सगळे आलेत 3 गाड्या. तर काका आता तिन्ही नारळ गाड्यांच्या इथून आपला नारळ काढून मस्तपैकी फोडतील आता आणि आपण श्री गणेशा करून गणपती बाप्पाचं नाव घेऊन आपण निघूया. गणपती बाप्पा. चला फायनली निघतो आता आपण वे टू कोकण. मंडळी आता आपण निघालो आहोत. आता LBSला बाहेर पडलो आहे. आपल्या इथून बाहेर पडतो आहे घाटकोपरवरून आणि आता LBSला आपण राईट मारून सरळ आता निघणार आहोत हार सिटी. नाही बोलायचं चला आता आपला CNG भरून झालेला आहे. आता फायनली आपली आता जर्नी इथून स्टार्ट होते. आता आपण आहोत इथे LBS रोडला
आणि इथून आता आपण जातो आपल्याला घाटकोपरहून आता आपण लेफ्ट मारून सरळ आपण बाहेर पडणार आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेमध्ये. आणि तिथून आता डायरेक्ट भेटूया आपण आपल्या मुंबई गोवा हायवेवरती. तर चला भेटूया आता. आपली जर्नी स्टार्ट होते. चला ते आवाज द्या. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज की, कालकाय कालीश्री माते की. तर मित्रांनो आता वाजलेत 2:30 आणि आता पोहोचलो आपण पेणच्या थोडा अलीकडे आहे साई सहारा हॉटेलमध्ये. आणि चहा घेतोय आणि चहा घेऊन आता तुम्ही निघणार आहोत. तर आता इथे बघा सानू बघा इथे मस्त झोपाळा खेळते. हे बघा मस्त झोपाळ्याचा मजा घेते. तिला मस्त टाइमपास भेटला आता. साई सहारा हॉटेल आहे हा. आणि सगळे आपली मंडळी बघा चहा घेत आहेत. आणि प्रणाली मंडळी ट्रॅफिक कदाचित खूप जास्त होणार आहे. कारण की जेव्हा निघालो आहे ना त्याच्यानंतर आपल्या मुंबई गोवा हायवेवरती भरपूर गाड्यांची वर्दळ आहे. कारण की सॅटर्डे संडे उद्या असल्यामुळे सगळेजणच ऑन द वे आहेत. त्याच्यामुळे कदाचित पुढे ट्रॅफिक भेटण्याची शक्यता दिसते आपल्याला. तर बघूया आपल्याला पुढे आता कसं काय आपण मुंबई गोवा हायवेवरती पुढे ट्रॅफिकचं काय अपडेट आहे ते बघूया. चला. आणि हे बघा यांचा टाईमपास बघा दोघींचा. मम्मी आणि ही पिल्लू कशी करतात बघ दोघींनी. अशी खडखड खडखडवाले असते ना लय भारी. मी तर एकटे पण फिरले त्या आईला भारी वाटतं उलट. गाडी सेव करून मित्रांनो ट्रॅफिक बघा आता ही पाली रोडला पूर्ण ट्रॅफिक जाम झालंय. ती हितेशचीच गाडी आहे ती काय. ती बघ रेडवाली ती बघ. इथेच आहे तो. हा, तो हितेशच आहे. जबरदस्त ट्रॅफिक जाम झालंय यार. हा बघा हितेश भेटला आपल्याला ट्रॅफिक मध्ये. हा? अरे आपण तिथूनच टाकायला पाहिजे होती. नाही हा पाठवत होता. या इथून टाक लगेच. फुल ट्रॅफिक लागले मित्रांनो. फुल ट्रॅफिक पूर्ण रोड जाम झालाय. मित्रांनो आता पोचलोय आपण इंदापूरला. वाजले 4:30 आणि आता इथे आपण मॅगी घेतले काकांकडून. हे काका आहेत मॅगी बनवतात आणि हिने भुर्जीपाव खाल्ली. भुर्जीपाव खाऊन मोकळे झाले. आता मॅगी खायला बसले. तर आम्ही मॅगी मागवले नाही व्हिडिओ काढली. आणि इथे हे सगळे बघा गेलेत खाऊन सगळे इकडे गेलेत. आणि आता आम्ही आता मॅगी खाणार आहे. आणि परत आता मॅगी खायसाठी सगळे येतील हे परत. तुला फक्त मॅगी खाणार आहे. भुर्जीपाव पण खाल्ला मॅगी पण. मी भुर्जीपाव नाहीच खाल्ला. मग कोणी खाल्ला. एवढ्या सगळ्या प्लेट तिथल्या संपल्या. संपला दिसतोय. हात तुमचे खराब आहेत दाखवतो ते. आम्ही भुर्जीपाव खाल्ले आणि आता मॅगी खाणार आहे. मॅगी आता काकाने बनवली आमची ऑर्डर. मॅगी आता रेडी झाली आहे.
आणि चिची बघा, चिची गारटली बघा, इथे येतच नाही बाहेर. काकी पण एवढी मुंबईत जेवढी थंडी नाही तेवढी थंडी जाणवते इकडे गावाला. मुंबईला पूर्ण गरमी आहे, गावी पूर्ण थंडी आहे. ते काकांना पण थंडी भरले मस्त. मुंबईतला क्लायमेट आणि गावच्या क्लायमेट फरक आहे ना. मॅगी बनत नाही लवकर. 2 मिनिटाच्या मॅगीला पण टाइम लागतोय, एवढी थंडी आहे. काकाने आपल्याला ऑर्डर दिले मॅगी. तर आता मस्त मॅगी खावानी. ही बघा कशी खाते बघा ही मॅगी. तर मॅगी खाऊया आणि निघूया मस्त चहा वगैरे घेऊन. चला आता निघूया आपण इंदापूरवरून. तर चला मित्रांनो, आता वाजले आता 5 आणि आता आपण निघतोय इंदापूरवरून. आणि आता पोहोचायला तरी पण आपल्याला चिपळूणला तरी पण एक अजून साधारण आपल्याला 8, 8:30 तरी होतील. तर चला आता भेटूया आपण डायरेक्ट आता सकाळी. मित्रांनो आता वाजले सकाळचे 6:45 आणि आता आम्ही पोचलो आहे भोसले घाट म्हणजे कशेडीच्या पुढे, खेडच्या पुढे पोचलो आहे. तर आता घरी जायला साधारण तरी पण एक 2 तास तरी जातील. तर आता बघूया थोड्या वेळाने आपण आता किती वाजता पोचतो ते. तर आता चला भेटूया आता आपण आपल्या पुढे गुहागर रोडला. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ प्रभात. आणि सकाळचे वाजलेत 7:15 आणि आता आम्ही पोचलो आहे परशुराम मंदिराच्या इथे. तर आम्ही आता इथून जातच होतो आपल्या गुहागरकडे. तर जाता जाता असंच अचानक ठरलं की आपण परशुराम मंदिराकडे आपण भेट देऊन जाऊया. तर आता चला आपण परशुराम मंदिराकडे जातो आहे. आणि मित्रांनो सकाळची जी आता जो तुम्हाला व्ह्यू बघायला मिळेल, तुम्हाला कोकणातला जो सकाळ आहे ती आता तुम्हाला व्ह्यू तुम्हाला दाखवतो. मस्त सूर्योदय होतो हे बघा, छान एकदम. आणि मस्त एकदम आपली पहाड झाली इकडे कोकणामध्ये. हा परशुराम मंदिर आहे बघा. तर मित्रांनो इथे बघा आपले लुंगी ठेवल्यात. इथे या लुंगी आहेत, म्हणजे इथे शॉर्ट वगैरे तुम्ही पॅन्ट जर घालून आला तर इथे अलाउड नाही आहे, शॉर्ट कपडे अलाउड नाही आहे. त्याच्यामुळे इथे लुंगी ठेवलेले आहेत. तर ते इथे तुम्ही चेंज करू शकता आणि आतमध्ये दर्शनाला जाऊ शकता. मित्रांनो आता खरा व्ह्यू बघा इथून. मस्त आपल्याला आपली कोकणातली पहाट आणि आपल्या परशुराम मंदिराकडून दिसणारा जो निसर्ग आहे तो आपल्याला इथून बघायला मिळेल, तुम्हाला अनुभवायला मिळेल. जो छान असं धुके झालेत, पसरलेत पूर्ण. आणि आपले परशुरामांचं जे धनुष्यबाण आहे जे आपल्या हायवेवरून दिसतं तुम्हाला जाताना, मुंबई गोवा हायवेवरून, ते इथे दिसतं. हे बघा हे समोरच आहे. आणि तुम्हाला नजारा दाखवतो इथून आपला. हा बघा, हा आपला खरा निसर्ग, आपला कोकणाचा निसर्ग जो प्रभू परशुरामांनी आपल्याला इथे साक्षात्कार इथं घडवून दिला आपल्या कोकणाचा. हा बघा आणि हेच ते धनुष्य आहे हे बघा. आणि हा मुंबई गोवा हायवे आणि हा परशुराम घाट. पूर्ण धोके पसरले. आणि ही इथे वाशिष्ठी खाडी आहे, ही जे आपली गावं आहेत आपल्या
ह्या किनाऱ्यालगत ती आपली गावं ह्याच खाडीला लागून आहेत, जी अशी खाली खाली जाते. ही वाशिष्ठी खाडी आहे, जिचा उगम इथून सुरुवात होते आणि डायरेक्ट दाभोळ खाडी जो आपल्या खाली आपल्या अरबी समुद्रात जाऊन भेटते. तर पोहोचलो आपण कारोल फाट्याला, चिखलीला पोहोचलोय. आता आपण इकडं आपल्या गावी आता जातोय. हा रोड आहे आपल्या गावी जायचं. तर इथून थोड्याच वेळात आपण आपल्या घरी पोहोचणार आहोत. सो मित्रांनो, फायनली आता आपलं गाव आलं आहे आणि हे आपलं समोरचं आहे हे घर. आणि एक गाडी आपली पुढे आता पार्किंग होते आणि आपल्या दुसरी गाडी पार्क होईल. आणि इथेची गाडी आहे ती गेले खेडला. आता आपण आता पोहोचलोय, हे आपलं घर आहे. चला आता उतरूया आपल्या घरी. आता सामान वगैरे घेऊन आपण घरी जाऊया. चला फायनली पोचलो आपल्या घरी. आपलं गाव. तर मित्रांनो, संध्याकाळचे वाजलेत 4 आणि मस्त एकदम फ्रेश वगैरे झालो आहे आणि झोपून वगैरे थोडासा आराम केला आणि आराम वगैरे करून उठलो आहे. आणि मित्रांनो, आम्ही निघालो होतो रात्री मस्त एकदम 12:30 वाजता आणि आम्हाला पेणला थोडी ट्रॅफिक मिळाली आणि जवळजवळ तासभर तरी ट्रॅफिक होती. तर थोडंसं जरा म्हणजे टेन्शन आलं होतं की आम्ही सकाळी लवकर पोहोचतोय की नाही. तर फायनली आम्ही पोहोचलो. नंतर मग सकाळी तरी पण आम्ही थोडंसं जरा थांबतच आलो आणि परशुरामला पोहोचलो. तर परशुरामला थोडंसं आम्ही दर्शन घेतलं मंदिरामध्ये. छान एकदम असं दर्शन झालं आणि थोडं तिथून नंतर थोडा वेळ जरा थांबून तिथे आम्ही नंतर निघालो आणि निघून मग फायनली आम्ही घरी पोहोचलो आहे. तर घरी पोहोचल्याच्या नंतर आता मस्त थोडा आराम वगैरे करून आता उठलं. तर आपला आता उद्या आपल्या घरी आपली पालखी येणार आहे, आपले देव येणार आहेत आपल्या घरी आपल्याला दर्शन देण्यासाठी. तर आता त्याची तयारी आता होणार आहे. तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. हे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया आपण आता उद्या आपल्या शिमगोत्सव 2026साठी. तर चला आता आपल्या देवाची पालखी उद्या येणार आहे. ते येणारी जी व्हिडिओ असेल आपल्या पालखीची असेल तर बघा आमच्या गावामध्ये आपला शिमगोत्सव आमचा कसा असतो ते तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळेल. तर चला मित्रांनो, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय अँड टेक केअर.